घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला भते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अद्दल शिकविन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। उद्या घरी थांबला असता तर? काय करणार आहे घरी थांबून मी उगीच? उद्या आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे। अरे हो उद्या नाही का? हा ते कामाच्या गडबडीत विसरलोच मी, उद्या आहे ना? हा नाही म्हणजे मी किती काय काय ठरवलं होतं, हे करू ते करू, पण तुम्ही तर जायचंच म्हणून राहिले। आता काम आहे म्हणल्यानंतर जावंच लागणार ना, आणि महत्वाची कॉन्फरन्स आहे, त्यात प्रमोशन मिळाल्यापासून जबाबदाऱ्या वाढल्यात माझ्या। आता चेहरा पाडून काय बसतेस? हा झाली ना 8 वर्ष झाली, सेलिब्रेट करतोच आहे आपण। 1 वर्ष न केल्याने काय फरक पडणार आहे? लग्न जुनं झालं आता। लग्न जुनं झालं म्हणून नातं जुनं होऊन जाते का? मला तर वाटतं दरवर्षी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करावा। हो पण दरवर्षी शक्य होईलच असं नाही ना। ठीक आहे करू साजरा आपण, पण मी आल्यानंतर, उद्या नाही शक्य होणार। पाणी दे। काय कशा ना पुढे निघालीस का तू? ए बरं झालं तू आलीस, प्लीज या 2 टॉप्सचा इस्त्री करशील प्लीज? हो मी करते, पण मी काय विचारलं, तू कुठे निघालीस का? मी ऑफिसच्या कामासाठी चालले। कुठे? लोणावळ्याला। ऑफिसचं काम लोणावळ्याला? नक्की ऑफिसच्या कामासाठीच जाते ना की कॉन्फरन्स आहे आमची तिकडे? नक्की ना? माझ्यापासून काहीही लपवू नकोस तू। अगं बघते तुझ्यापासून का लपवेन मी काही? यू नो व्हॉट, मी कॉन्फरन्स साठीच चाललोय, पण त्यानंतर ना 2 दिवस मी आणि गॅरी तिथे राहणार आहोत, ते पण 5 स्टार मध्ये। कूल ना? हिचा गॅरी एक हुशार मुलाचा बाप आहे, एका प्रेमळ आणि सालसबाईचा नवरा आहे, आणि तो त्यांना फसवून हिच्या बरोबर लोणावळ्याला जातोय। असं वाटतंय की हिला आता सगळं सांगून टाकावं की मला कळलंय गॅरीची बायको कोण येते, हे तिला जाऊन सांगतेच मी सगळं। काय ग करतेस ना इस्त्री? हो शनाया, मी आजवर कोणाशी वाईट वागले नाही, कोणाबद्दल वाईट विचारही केला नाही। का माहितीये? कारण जेव्हा आपण एखाद्याचं वाईट करतो ना, तेव्हा आपलंही वाईट झाल्याशिवाय राहत नाही शनाया। मग तुझा प्रॉब्लेम काय यार? तुला नाही करायची का इस्त्री? नको करू ना, उगाच उपदेश देऊ नको ग। आणि काय ग, तुला का त्याच्या बायकोचा एवढा पुळका आहे? तुझी काय मैत्रीण आहे ती? माझी कोणीही लागत नसली ना तरी माणुसकीच्या नात्याने मी तुला सांगते की स्वतःच्या सुखाचा मार्ग असा दुसऱ्याच्या दुःखातून नाही निघत शनाया। अजूनही वेळ गेलेली नाहीये शनाया, सावर स्वतःला। त्याच्या बायकोचा संसार मोडून तिचं असं मन दुखावू नकोस, नाहीतर तुझंही मन दुखावल्याखेरीज राहणार नाही। यारा यारा यारा
बाबांचं औक्षण करायचंय ना? म्हणजे बाबांना आज वाढदिवस आहे. नाही, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना. लग्न म्हणजे तू मोठा झालास ना की समजेल तुला. हा? काय कर अहो थांबा. काय करतेस? अहो पूर्व पश्चिम. हा? औक्षण करायचं ना तुमचं. बसा. काय गरज आहे असं काही करायची? असं कसं कायचे काय बोलता तुम्ही तर? मला पण वेळ हवे. अथर्व जा बरं, दप्तर भर. शाळेची वेळ होऊन जाईल ना. हा जा. आव. अगं काय करतेस हे? तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, नमस्कार करायला नको? खरं तर आजच्या दिवशी आपण दोघांनी आपल्या घरातल्या सगळ्या मोठ्यांच्या पाया पडलं पाहिजे आणि आशीर्वाद घेतले पाहिजे. पण आपल्या घरातले सगळे मोठे आहेत नागपूरला, मग काय करणार? चहा दे. राधिका लवकर. आव. आज ना मला खूपच आठवण येऊन राहिली नागपूरची आणि आपल्या सुरुवातीच्या दिवसांची. काय नाही, आपल्या लग्नात मंगल कार्यालय खचाखच भरून गेलं होतं. एकदम झाडून सगळे नातेवाईक आले होते. काका काकी, मामा मामी, मावशा, तुमचे मित्र मैत्रिणी, माझ्या मैत्रिणी सगळेच आले होते. नाही, मज्जा आली होती एकदम. नाही आणि आपली पहिली भेट कॉलेजातली गॅदरिंगच्या वेळेला, पण नाही का अंताक्षरीच्या वेळेला भेटलो होतो. आणि ते तुम्ही आणि मी एकमेकांच्या विरोधात. तेव्हा आम्ही तुमच्यावर जे भेंड्या चढवल्या आमच्या मुलींचा गट जिंकला होता तेव्हा. आणि तुम्ही तिथनं चिडून निघून गेले होता, चिटिंग झाली म्हणून. एवढंच ते ना, पण केवढा तो राग. चीटिंग झालीच होती. चुकीच्या शब्दावरून गाणी गायलीत काहीतरी. बापा, अजून राग गेला नाही वाटत. तुम्हाला सांगते, माझ्या मैत्रिणी तुमच्यावरती खूप चिडल्या होत्या. पण खरं सांगू, मी नव्हते चिडले. मला तर तुम्ही खूपच आवडून गेला होतात, मला माहिती आहे. पण तुम्ही आता कबूल करायचे नाही. पण तुम्हालाही मी आवडून गेले होते, हो ना? आणि तुम्ही लिहिलेलं ते पत्र, ते अजूनही माझ्याकडे. काय तो म्हणे, प्रिय राधिका, आजकाल माझ्या मनावर तूच स्वार असतेस. मी जेव्हा पहिल्यांदा वाचलं ना, ते लाजेनं चूर चूर झाले होते. तेव्हा काही मॅच्युरिटी असते का आपल्याला? आपल्याला कुठे कळत असतो काय करतोय, नाही का? हा, जाऊ द्या आता पलटू नका. प्रेमपत्र लिहायचं बरं कळत होतं तुम्हाला. चांगलं 4 वर्ष चालू होतं आपलं. आणि जेव्हा माझ्या भावाला कळलं, तेव्हा कशी सटारली होती तुमची. तो कॉलेजमध्ये येणार म्हटल्यावर तुम्ही कॉलेजमधून पळून गेले होते. पळून बिळून काय गेलो नव्हता. हा, तुझ्या भावाला नाही अक्कल. काहीतरी तमाशे केले असते कॉलेजमध्ये, म्हणून म्हणलं आपणच गप्प राहावं. पळून गेलो म्हणून. तुम्ही निघून गेला तरी मला माहिती होतं तुम्ही असे मला सोडून कधीच जाणार नाही. मी घरी गेला, आई बाबांना सांगितलं आणि आई बाबा आले ना मला मागणी घालायला. बरं झालं नाही, घरच्यांच्या संमतीने झालं सगळं. मला तर अजून आठवतंय
रविवार होता त्या दिवशी. आपण कॉलेजमध्ये पाहिलेलं स्वप्न पुरं झालं. आपल्या प्रेमाला नात्याचं नाव मिळालं. मला तर अजूनही आठवते तो क्षण. हिरव्या कंच रंगाच्या शालूमध्ये मी नटली होती, तुम्ही पांढरा सूट घालून, डोक्यावर तो लाल रंगाचा फेटा, त्यावर मोत्याच्या मुंडावळ्या, वाजंत्रीचे आवाज, मंगलाष्टकांचे सूर, डोक्यावरती पडणारे त्या अक्षदा, फुलांचे वास, पंक्तीत एकमेकांना भरवलेले लाडवाचे घास, कारल्याचा वेल, विहिणीची पंगत, पंक्तीतली गाणी, आणि मग पाठवणी. सगळं काही आठवतंय अगदी डोळ्यासमोर. एखाद्या सिनेमाची व्हिडिओ कॅसेट पाहून राहिले असं वाटतं. तुम्हाला आठवतं का? आठवतं. मी तरी काय विचारून राहिले, तुम्हाला काहून नाही आठवणार? तुम्हीच तर पुढाकार घेऊन जमवून आणलं सगळं. खरंच मी खूप भाग्यवान आहे. मला तुमच्यासारखा प्रेमळ आणि चांगला नवरा मिळाला. मी देवाकडे एवढीच प्रार्थना करेन, तुमचं माझ्यावरचं प्रेम कधीच कमी होऊ नये. मी सगळ्याच्या बाबतीत उदार आहे, पण या बाबतीत नाही. मी तुमचं प्रेम कोणाबरोबरच वाटू शकत नाही. ते फक्त माझं आहे. आहे ना? हो हो. चल, उशीर होतोय मला. येत. काय ग, हे झालं का काम? हो, अजून जोरात ओरडा, म्हणजे सगळ्यांना घरात ऐकायला जाईल. कोण नाही कमाल करत. दाखव दाखव. अरे वा, मस्त केलंय पॅकिंग. कुणाला कळणार सुद्धा नाही आतमध्ये काय आहे ते. हळू बोला ना जरा. मस्तच झालंय काम, कुणाला कळणार नाही आत काय झालंय. पण राधिका किती खुश होईल ना हे बघितल्यावर. हो, ह्यालाच म्हणतात सरप्राईज. काल तू म्हणालीस ना आज तिच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून, तेव्हाच मी ठरवलं होतं आजच तिला एक गिफ्ट द्यायचं. म्हणून तर कालपासून लपवून ठेवलंय घरामध्ये आणि गुपचूप गिफ्ट रॅप करून आणलंय आता. अरे पण हे लपून करण्याची गरजच काय आपल्याला? आपल्याच घरात कशाची चोरी? उगाच कशाला शब्दानं शब्द वाढवायचा सांगा. आपल्याला समिताचा स्वभाव माहिती आहे ना. तिनं हे सगळं करू दिलं असतं का आपल्याला? आतापर्यंत आपण सगळं सांभाळलं की नाही. एकदा काही राधिकाच्या हातात सोपवलं ना की आपली जबाबदारी संपली. बरं बसलात काय, उठा आवरा. राधिकाच्या लग्नाचा वाढदिवस आहे, छानसा शर्ट घाला एखादा. चला चला उठा. असेच बसणार आहात का? ते आपल्याला तयार व्हायची गरजच काय? आजचा दिवस त्या दोघांचा आहे, मग राधिकेचा आणि गुरुनाथचा. खरंच लग्नाचा वाढदिवस नवरा बायकोसाठी फार महत्वाचा असतो नाही. म्हणजे त्यांनी एकमेकांच्या सोबतीने सुरू केलेल्या प्रवासाचा एक महत्वाचा टप्पा. वाढदिवसाच्या दिवशी जसा माणूस 1 वर्षांनी मॅच्युअर होतो ना, तसंच लग्नाच्या वाढदिवशी संसारही 1 वर्षांनी मॅच्युअर होतो. आणि राधिका खरंच संसारासाठी सगळं किती मनापासून करते नाही. हो, पण गुरुनाथला आहे का काही त्याचं?
निदान आजच्या दिवशी तरी त्या दोघांमध्ये व्यवस्थित असू दे म्हणजे झालं. हीच ईश्वर शरणी प्रार्थना. चला आनंद, कसं जायचंय कॉन्फरन्सला? गुरु कंपनीने या 2 गाड्यांची सोय केली. ओके ग्रेट. या रेडच्या कार मध्ये जायचंय आपण. गॅरी विल टेक युअर सेडान ना, दॅट विल बी मोर कम्फर्टेबल. शनाया, आपण जरी लोणावळ्याला जात असलो तरी तिथे कॉन्फरन्स साठी जातोय, पिकनिक साठी नाही. चला बसा. ओव्हर स्मार्ट, ओव्हर वेट. आनंद बस बरं. चल चल बस. नाही मला नाही जायचं या गाडीत. अगं यू नो व्हॉट विल सिट ओव्हर देयर. आय लाईक दॅट कलर. पण चल ना. गुरु एटलीस्ट तू तो आ जा यार मेरे साथ. गुड मॉर्निंग मिस्टर सुबेदार. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. पण या लोकांसोबत ट्रॅव्हल करायचंय का? ऑफकोर्स शनाया, आपण सगळेच चाललोय, कारण कॉन्फरन्सला सगळ्यांनाच जायचंय ना. या आय नो. पण आपण एका कार मधनं जाणार होतो ना. शनाया, अगं पण एक्सक्यूज मी आलोच जस्ट. शनाया, काय चाललंय तुझं? ए, माझं काय चाललंय? मी का उतरले सूर्य? मला नाही त्या ओल्ड फर्निचर सोबत ट्रॅव्हल करायचंय. वी शुड गेट अ सेपरेट कार. अगं तुलाही माहितीये ना, इट्स नॉट पॉसिबल. ए, नाही पॉसिबल तर मग तू एकटा जा, मी नाही येत आहे. शनाया. आनंद, काय प्रॉब्लेम काय हिचा? सर, शी वॉन्ट्स अ सेपरेट कार. सेपरेट कार? काय स्वतःला काय राणी समजते काय? राणी? कसली राणी? शनायाची कटकट कशी थांबवायची याचा इलाज आहे माझ्यापाशी. श्रेयस, सर, तुझा गुरुला सांग आपण सगळे एका गाडीत बसतो, तुम्ही दोघे दुसऱ्या गाडीने या. आणि ऐक, हेही सांग की तू आमची समजूत काढलीस. ओके. एक मिनिट श्रेयस, एक मिनिट. आनंद, काय हा सगळा प्रकार काय आहे? काही नाही, क्वीनला चेकमेट करण्याचा प्रयत्न चालू आहे. श्रेयस सर, जा मेरे घोड़े जाके 2.5 चाल चल के. येस सर. प्लीज डोंट क्रिएट अ सीन यार. मी काय सीन क्रिएट करते? त्यांच्यासोबत गेलं ना तर आपल्याला धड बोलताही नाही येणार आहे. येईल ना, बोलता येईल सर. सर मी ह्या सगळ्यांना कन्व्हिन्स केलंय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता आम्ही सगळे म्हणजे आनंद सर, पानवलकर सर, जेनी आणि मी, आम्ही सगळे एका गाडीतनं जातोय. आणि तुम्ही आणि मॅम जा ह्या गाडीतून. अरे पण चॅम्प. सर डोंट वरी, आय विल मॅनेज एव्हरीथिंग. वर्क झालं ना मॅनेज. गॉड श्रेयस, यू आर ऑसम. थँक्स चॅम्प. चल या सर, गाडीत बसूयात आपण. या सर. आनंद सर, तुम्ही आपण सगळे त्या गाडीत बसतोय ना? हो. या ना सर, या प्लीज. मॅम, सर चाल सक्सेसफुल. ड्रायव्हर आहे त्या गाडीत, चालेल ना त्यांना? आता सर अब आपकी चाल. सर, हाथी अपनी चाल चल गया. हॅलो, हॅलो बहिणी. कोण? आनंद भाऊजी बोलून राहिले का? हो, हा बोला. आज तुमचा लग्नाचा वाढदिवस आहे ना? बापा, तुमच्या बरं लक्षात आहे. अरे असं कसं विसरेन मी. तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद भाऊजी. मग आज काही प्लॅन बिन नाही केलं तुम्ही आणि गुरुनी? नाही ना, यांची काहीतरी कॉन्फरन्स आहे म्हणे लोणावळ्याला. हो ती आहेच, मी पण तिथेच चाललोय. तेच ना, कसं काय शक्य होणार होतं? अरे तुमचा हा धीर आहे ना,
अशक्याला शक्य करू शकतो. म्हणजे नाही, काही समजून नाही राहिलं मला. हे बघा, तुम्ही पण या ना तिथे. आपण अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करूया. कुठे, लोणावळ्याला? हो. नाही, पण तिथे तर कॉन्फरन्स आहे ना. ती आहे, पण ती संध्याकाळपर्यंत संपेल. मग तुम्ही आणि गुरु 2 दिवस थांबा तिथेच, एन्जॉय करा मस्त. खरंच?